आज ना माझ्या घरी आलं होतं कोण, तर ते मी सांगतेच, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, पुढे नक्कीच सांगते. तर त्याच्या आधी मी छान देवपूजा वगैरे करून घेतली. आम्ही दोघींनी छान आरती वगैरे बोलली आणि नंतर मला आठवले की माझ्या गार्डनमध्ये एक छान फूल आलेलं आहे, ते आपण देवासमोर ठेवावं. आणि हे जे काही देवासमोर ठेवायची जी फुलं म्हणजे जी काही माझी सवय ना, ती मला गणपतीपासून झाली बरं का. अगोदर मी नव्हते ठेवत. मग नंतर माझ्या आज सासू आल्या होत्या, त्यांच्यासाठी छान चहा वगैरे केला आणि मला खूप जास्त कढी खायची इच्छा झाली होती ना. मग त्यामुळे मी चालत गेले आणि दही घेऊन आले. दही घेऊन आल्याच्या नंतर ते एका पातेल्यात मी काढलं आणि त्यामध्ये ना छान बेसन पीठ किंवा ज्वारीचं पीठ दोन्हीपैकी एक पीठ आपण मिक्स करू शकतो. आणि नंतर त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण, मिरची आणि शेंगदाणे फक्त ह्याच गोष्टी लागतात. 5 गोष्टी. ह्या 5 गोष्टींपासून अशी झणझणीत कढी तुम्ही करू शकता ना, बनवू शकता. ह्यात बाकी होती फक्त कोथिंबिरीची, जी की माझ्याकडे नव्हती. मग मी छान कढईमध्ये तेल गरम करायला लावलं. तेल गरम झाल्याच्या नंतर मग छान त्यामध्ये जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता असं छान तडका दिला आणि नंतर तो छान लाल होईपर्यंत मी इकडे मिरच्या आणि शेंगदाणे छान बारीक करून घेतले. थोडेसे जाडसरच बारीक करायचे, एकदम बारीक नाही करायचे, त्यामुळे मी उखळामध्येच बारीक केले. नंतर मग गेले, मग छान ते असं छान तेलामध्ये परतून घेतलं आणि नंतर असं एकदम हलवून घ्यायचं जेणेकरून ते लाल झालं पाहिजे. मग त्यामध्येच थोडीशी हळद घातली आणि जे काही आपण मिक्स केलेलं जे बॅटर होतं दही आणि पिठाचं, ते बॅटर मी त्यामध्ये घालून घेतलं कढईमध्ये आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि त्याला ना अगोदरच हलवून घ्यायचं, कारण नंतर आपल्याला अगोदर बिलकुल हलवायचं नाही आहे आणि उकळीसुद्धा फुटून द्यायची नाही आहे. अगदी एकदम फुगली ना की कढी बंद करायचा गॅस. सो बघा कढी कशी मस्त दिसते, खायला पण जशी दिसते ना तशीच खायला पण खूप छान लागते बरं का. मग नंतर माझ्या आज सासू आले होते, तर त्यांनी असं छान चिवडा, चकली वगैरे आणलं होतं माझ्यासाठी. चला मग कढी केलीच आहे तर भात आणि भाकर ही पाहिजेच ना. मग माझी भाकर बघा कशी टम फुगलेली होते. तुमची फुगते का अशी भाकर टम? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काय ना, पीठ जर बारीक आलेलं असेल ना तर भाकर ही सगळ्यांचीच टम फुगते असं मला वाटतं. मग थोडासा बाजार मी घेऊन आले होते, तर हे सगळं व्यवस्थित फ्रीजमध्ये भरून ठेवलं आणि छान जेवण करून घेतलं. छान कढी, भाकर, भात छान कॉम्बिनेशन झालं होतं माझं. हे कॉम्बिनेशन मला खूप जास्त आवडतं. सो आता जेवण करून माझा आजचा दिवस संपवते. सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चलो बाय.